कुमार गोरे साहेब आज करमाळ्यातील मोरवड येथील रौप्य महोत्सव कार्यक्रमात काय सांगा रौप्य महोत्सवाला कार्यक्रमासाठी आपण हजर राहिला काय प्रतिक्रिया? काहीच नाही, मोहनदार कुटुंबाने खूप आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं आणि त्या निमंत्रणाला मान घेऊन आजच्या त्यांच्या संस्थेच्या कार्यक्रमाला आलो. मला वाटतं अनेक दिवसापासूनची त्यांची इच्छा होती, पण ते कुटुंब माझ्या मनापासून प्रेम करतं. अशा कुटुंबाच्या कौटुंबिक कार्यक्रमाला जावं, शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाला जावं म्हणून आज आलो. याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. काल भाऊ आपण काल सोलापूरमध्ये कार्यक्रमामध्ये बोलताना भावना सावज टप्प्यात आले नेमकं सोलापूरच्या कुठल्या नेत्याला आहे? आता जर सावज टप्प्यात आलेलं आहे हे जर त्या मीडियावर मी सांगितलं तर ते तितकंसं योग्य होणार नाही आणि हा विषय होत राहतो. असं काही अगदी कुठला सावध आणि कुणाला स्पेसिफिक असं नाही आहे. पण ज्या लोकांनी ज्या पद्धतीचं षडयंत्र रचलेलं आहे, माझ्या विरोधातही रचलेलं षडयंत्र होतं, त्या बाबतीत आपण बघितलं असेल किती खालच्या पातळीवर होतं. त्या दृष्टिकोनातून बोललेलं होतं. त्यापेक्षा वेगळा काय विषय काय भाऊ कोण षडयंत्र रचतं, कोण तुम्हाला आढळतो? अंबानी काही गोष्टी वेळेत मिळाल्या पाहिजेत आणि काही गोष्टीला आपल्यापर्यंत पोचायला अपेक्षित वेळ दिला पाहिजे. जुनी धरणाची पाणी पातळी भाऊ वारंवार आता खाली जाते, अजून 2 महिने उन्हाळा बाकी कशा पद्धतीने नियोजन केलं? ते बिलकुल उजनीच्या पाण्यासंदर्भात आपण प्रॉपर नियोजन केलेलं आहे आणि करतो पण आहे आणि अगदी ऐन उन्हाळ्यात सुद्धा उजनीचं पाणी लोकांना कमी पडणार नाही अशा पद्धतीने पालकमंत्री आहे आणि ते सगळ्या लोकांनी